हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत कधी भाग घेतला? ऑप्शन ए 1847, बी 1900, सी 1988, डी 2008। फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1900। भारताने पहिल्यांदा 1900 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता। प्रश्न दुसरा आहे, त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? ऑप्शन ए बौद्ध धर्म, बी पारसी धर्म, सी जैन धर्म, डी शीख धर्म। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बौद्ध धर्म। त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे। प्रश्न तिसरा आहे, कोणता पक्षी आपले रंग बदलू शकतो? ऑप्शन ए कोकिळा, बी पोपट, सी सुरकव, डी कावळा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुरकव। सुरकव पक्षी हा आपले रंग बदलू शकतो। प्रश्न चौथा आहे, जगात सर्वात जास्त मातीची घरे कोणत्या देशात बांधली जातात? ऑप्शन ए जपान, बी चीन, सी अमेरिका, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत। भारतामध्ये सर्वात जास्त मातीची घरे ही बांधली जातात। प्रश्न पाचवा आहे, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन ए कोलकाता उच्च न्यायालय, बी तेलंगणा उच्च न्यायालय, सी मुंबई उच्च न्यायालय, डी गोवा उच्च न्यायालय। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोलकाता। भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोलकाता उच्च न्यायालय आहे। प्रश्न सहावा आहे, हिरव्या रंगाचे सफरचंदची लागवड सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? ऑप्शन ए जपान, बी ऑस्ट्रेलिया, सी थायलंड, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सर्वप्रथम हिरव्या सफरचंदाची लागवड करण्यात आली होती। प्रश्न सातवा आहे, ताजमहलला किती दरवाजे आहेत? ऑप्शन ए 22, बी 35, सी 40, डी 55। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 22। ताजमहलला एकूण 22 दरवाजे आहेत। प्रश्न आठवा आहे, कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात? ऑप्शन ए मंगळ ग्रह, बी बुध ग्रह, सी शुक्र ग्रह, डी शनी ग्रह। फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र ग्रह। शुक्र ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हटले जाते। प्रश्न नववा आहे, पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी लाला लजपत राय, सी मुकेश अंबानी, डी देवेंद्र फडणवीस। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाला लजपत राय। पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते। प्रश्न 10वा आहे, चहामध्ये लिंबू पिळून पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए कर्करोग, बी हृदयरोग, सी त्वचेचे आजार, डी वरील सर्व। फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। चहामध्ये लिंबू पिळून पिल्याने वरील सर्व आजार बरे होतात। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा।
व त्याचबरोबर तुमच्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.